Hello dear students, welcome again. Today we are going to learn the remaining part of the 3.4 named interview. Now open your textbook, look at the page number 112. Second question. Students, you ask us to change. What do you change? What do we change into? जे कृष्णमूर्ती विद्यार्थ्यांना सांगतात की आपण दुसऱ्यांमध्ये बदल करायच्या आधी दुसऱ्यांमध्ये चेंज करायच्या आधी आपल्या स्वतःमध्ये आपण चेंज केला पाहिजे. तर विद्यार्थी त्यांना विचारतात की यू आस्क अस टू चेंज, व्हॉट डू वी चेंज इन टू, की तुम्ही आमच्यामध्ये आम्ही बदल केला पाहिजे असं सांगतात. मग आम्ही कोणता बदल केला पाहिजे असं ते विचारतात. कृष्णमूर्ती सेड, you ask us to change. What is it we change into? You cannot change into a monkey. Probably you would like to, but you cannot. जे कृष्णमूर्ती आता परत तोच प्रश्न त्यांना करता की आम्ही बदलायला हवं असं तुम्ही म्हणता, पण नेमका कोणता बदल आमचा झाला पाहिजे. तेव्हा ते विचारतात, यू कॅन नॉट चेंज इन टू मंकी. प्रॉबेबली यू वुड लाईक टू, बट यू कॅन नॉट. ते सांगतात जर तुमचे रूपांतर माकडात नक्कीच होणार नाही. मग भले तुमची कितीही इच्छा असली तरी ते होऊ शकणार नाही. नाव व्हेन यू से आय वॉन्ट टू चेंज इन टू समथिंग, लिसन टू दिस केअरफुली. इफ यू से टू युअर सेल्फ आय मस्ट चेंज, I must change myself into something. The into something is a pattern which you have created, haven't you? आता ते सांगतात की मला स्वतःला बदलायचं आहे. काय करायचंय? आय वॉन्ट टू चेंज इन टू समथिंग, की मला स्वतःला बदलायचं आहे. लिसन टू दिस केअरफुली, म्हणजे माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जेव्हा स्वतःला सांगता, इफ यू से टू युअर सेल्फ, जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता, काय सांगता? आय मस्ट चेंज, मी बदलणार आहे. आय मस्ट चेंज माय सेल्फ इन टू समथिंग, मी बदलणार आहे. मला माझ्यामध्ये स्वतःमध्ये विशिष्ट बदल घडवून आणायचा आहे किंवा मी घडवून आणणार आहे. द इन टू समथिंग इज अ पॅटर्न विच वी हॅव क्रिएटेड, हॅवंट यू? तर आता इथं समथिंग इंटू समथिंग म्हणजेच तेव्हा तो जो काही विशिष्ट बदल आहे ही तुम्हाला अपेक्षित असलेली गोष्ट असते, बरोबर? डू यू सी दॅट? लक्षात येत आहे ना? लुक यू आर व्हायलेंट और ग्रीडी अँड यू वॉन्ट टू चेंज युअर सेल्फ इन टू अ पर्सन हू इज नॉट ग्रीडी. नॉट वॉन्टिंग टू बी ग्रीडी इज अनदर फॉर्म ऑफ ग्रीड, इजंट इट? आता समजा तुम्ही लोभी आहात, बरोबर? यू आर व्हायलेंट ऑर ग्रीडी, समजा तुम्ही लोभी आहात. तुम्हाला लोभी नसणारी जर व्यक्ती बनायचं असेल तर तुम्ही काय करणार? तर तुम्हाला लोभी नसणारी व्यक्ती बनायचं असेल तर डू यू सी दॅट? बट इफ यू से आय एम ग्रीडी, आय विल फाइंड आउट what it means, why I am greedy, what is involved in it. Then when you understand greed, you will be free of greed. Do you understand what I am talking about? आता तुम्हाला लोभी बनायचं नाही किंवा लोभी नसणारी व्यक्ती बनायचं, याचा अर्थ काय? की लोभी न होण्याची इच्छा बाळगणं हाही एक प्रकारचा लोभीपणाच आहे, नाही का? तर त्याऐवजी जर तुम्ही म्हणालात की मी लोभी आहे, म्हणजे जर तुम्ही म्हणालात की मी लोभी आहे म्हणजे नक्की कसं आहे? लोभी असणे म्हणजे काय? माझं लोभी असण्यामागे काय कारण असू शकेल? हे तुम्हाला समजलं तरच तुम्ही लोभीपणाचा अर्थ समजू शकाल आणि लोभीपणापासून मुक्त व्हाल. देन यू विल बी फ्री ऑफ ग्रीड. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट? आता जी कृष्णमूर्ती विद्यार्थ्यांना विचारतात
की आता तुम्हाला समजत आहे का मी काय सांगू इच्छितो, तुम्हाला समजत आहे ना, असं ते विचारतात. लेट मी एक्सप्लेन. आय एम ग्रीडी अँड आय स्ट्रगल, फाईट, मेक ट्रिमेंडस एफर्ट्स नॉट टू बी ग्रीडी. लेट मी एक्सप्लेन म्हणजेच की आता ते सविस्तर सांगतात की आय एम ग्रीडी अँड आय स्ट्रगल, की मी लोभी आहे पण लोभी नसावं यासाठी मी खूप स्ट्रगल करत आहे, धडपड करतो आहे, झगडतो आहे, फाईट करतो आहे. मेक ट्रिमेंडस एफर्ट्स नॉट टू बी ग्रीडी, आणि अजून मी लोभी असू नये म्हणून त्या ठिकाणी खूप प्रयत्न करत आहे. आय हॅव ऑलरेडी ॲन आयडिया, अ पिक्चर अँड इमेज ऑफ व्हॉट इट मीन्स नॉट टू बी ग्रीडी. माझ्या मनात अगोदरपासूनच लोभी नसण्याची एक काय आहे, आयडिया आहे, कल्पना आहे, पिक्चर आहे, एक प्रतिमा आहे. अँड इमेज ऑफ व्हॉट इट मीन्स नॉट टू बी ग्रीडी, आणि एक प्रकारचं एक चित्र मी उभं केलेलं आहे की माझ्या मते लोभी नसण्याचं म्हणजेच निर्लोभी असण्याच्या आदर्शाशी मी स्वतःला जुळवून घेण्याचा, त्याला अनुसरून वागण्याचा प्रयत्न करतो. So I am conforming to an ideal which I think is non-greed. You understand? Whereas if I look at my greed, if I understand why I am greedy, the nature of my greed, the structure of greed, then when I begin to understand all that, I am free of greed. तर समजा जर या उलट मी जर माझ्या स्वतःचं लोभीपणाचं जर निरीक्षण केलं तर whereas if I look at my greed, त्याचं जे मी समजून घेतलं, if I understand why I am greedy, माझ्या लोभीपणाला जाणून घेण्याचा जर मी प्रयत्न केला, माझा लोभी स्वभाव नक्की कशा प्रकारचा आहे हे जर मी तपासलं, नेचर ऑफ माय ग्रीड, द स्ट्रक्चर ऑफ ग्रीड, देन वेन आय बिगिन टू अंडरस्टँड ऑल दॅट, तर माझा हा जो काही लोभी स्वभाव आहे तो नक्की कशा प्रकारचा आहे, आणि मग हे सर्व मला उमजू लागलं की मी लोभीपणापासून स्वतःला मुक्त करू शकेन. When I begin to understand all that, I am free of greed, आणि तेव्हाच मी स्वतःला लोभीपणापासून मुक्त करू शकेल. Therefore, freedom from greed is something entirely different from trying to become non-greedy. आणि लोभापासून जर फ्रीडम म्हणजे मुक्ती जर मिळवायची असेल किंवा लोभापासून मुक्ती मिळवणं आणि लोभी होण्यापासून स्वतःला रोखणं, या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. डू यू सी द डिफरन्स? तुम्हाला याच्यातला फरक दिसून येत आहे का? त्यातला फरक तुमच्या लक्षात येतो आहे का? फ्रीडम फ्रॉम ग्रीड इज समथिंग विच इज एंटायरली डिफरंट फ्रॉम सेईंग. लोभापासून फ्रीडम म्हणजेच मुक्ती किंवा मुक्त होणे हा जो काही विचार आहे तो कसा आहे? इज समथिंग विच इज एंटायरली डिफरंट फ्रॉम सेईंग I must be a great man, so I must be non-greedy. Have you understood? की लोभापासून मुक्ती होणे किंवा निर्लोभी होणे हा विचार मला एक महान व्यक्ती व्हायचा आहे आणि त्यासाठी मी निर्लोभी असलं पाहिजे या विधानाहून पूर्णपणे वेगळा आहे. हाव यू अंडरस्टँड? तुमच्या लक्षात येतंय ना? I was thinking last night that I have been to this valley off and on for about 40 years. काल रात्री मी म्हणजेच जे कृष्णमूर्ती विचार करत होते की गेली 40 वर्षे ते या व्हॅलीमध्ये वारंवार येतात, की मी वारंवार या व्हॅलीमध्ये येऊन गेलो आहे. पीपल हॅव कम अँड गोन, ट्रीज हॅव डायड अँड न्यू ट्रीज हॅव ग्रोन. की कित्येक लोक आले गेले, जुनी झाडे गेली, नवे झाडं आली, नवी वृक्ष आले. डिफरंट चिल्ड्रेन हॅव कम, पास्ड थ्रू दिस स्कूल, हॅव बिकम इंजिनियर्स, हाऊसवाईफ्स अँड डिसअपिअर्ड ऑल टुगेदर इन टू दी मासेस. तर त्याचप्रमाणे नवे विद्यार्थी आले, ते उत्तीर्ण झाले, पास झाले, ते उत्तीर्ण होऊन निघून गेले. Different children have come, passed through the school, have become engineers,
housewives and disappeared altogether into the masses. मग हे जे काही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन गेले त्यांच्यामधून कोणी इंजिनियर झाले, कोणी हाऊसवाईव्ह म्हणजेच गृहिणी बनल्या, कोणी या समाजाच्या मासेस म्हणजे समाजाच्या गर्दीमध्ये पूर्णपणे डिसॅपियर्ड म्हणजेच हरवून गेले. आय मीट देम ओकेजनली ॲट ॲन एअरपोर्ट ऑर ॲट अ मीटिंग. आणि कधी कधी अधूनमधून ते मला भेटतात, कधी एअरपोर्टवर, कधी विमानतळावर, नाहीतर एखाद्या मीटिंगमध्ये. व्हेरी ऑर्डिनरी पीपल, अगदी सामान्य माणसे असतात. अँड इफ यू आर नॉट व्हेरी केअरफुल यू आर ऑल्सो गोइंग टू एंड अप दॅट वे. आणि तुम्ही देखील जर खबरदारी घेतली नाही, जर तुम्ही ती काळजी घेतली नाही तर एक दिवस त्यांच्यासारखेच बनाल. नाऊ स्टुडंट सेज, व्हॉट डू यू मीन बाय ऑर्डिनरी? सामान्य, ऑर्डिनरी म्हणजे काय? सामान्य. सामान्य शब्दाचा कोणता अर्थ तुम्ही सुचवू इच्छिता किंवा कोणता अर्थ तुम्हाला सांगायचा आहे असं ते त्यांना विचारतात. जे कृष्णमूर्ती सेड, ते सांगतात, टू बी लाईक द रेस्ट ऑफ मेन विथ देअर वरीज, विथ देअर करप्शन, व्हायलन्स, ब्रुटॅलिटी, इंडिफरन्स, कॅलसनेस. कशासारखा? टू बी लाईक द रेस्ट ऑफ मॅन, तर इतर सर्व माणसांसारखा असणारा. मग त्यांच्यासारखाच कसा? विथ देअर करप्शन, वरीज म्हणजे काय? चिंता, करप्शन भ्रष्टाचार. त्यांच्यासारख्या चिंता वाहणारा, भ्रष्टाचार, हिंसा, व्हायलन्स हिंसा, त्यानंतर ब्रुटॅलिटी क्रूरता, क्रौर्य, इंडिफरन्स उदासीनता, कॅलसनेस यासह जगणारा जो सामान्य माणूस, एक सर्वसामान्य माणूस. टू वॉन्ट अ जॉब, टू वॉन्ट टू होल्ड ऑन टू अ जॉब वेदर यू आर इफिशियंट ऑर नॉट, टू डाय इन दी जॉब. कसा? की ज्याला नोकरी हवी असते, टू वॉन्ट अ जॉब, टू वॉन्ट टू होल्ड ऑन टू अ जॉब, मिळालेली जी काही नोकरी आहे ती टिकवून ठेवायची असते. वेदर यू आर डिफरंट ऑर नॉट, मग कर्तृत्व असो किंवा नसो आहे त्या नोकरीमध्ये शेवटपर्यंत चिकटून राहण्याची इच्छा असते, अशा व्यक्तीला काय म्हणतात? सामान्य व्यक्ती असं म्हणतात. That is what is called ordinary, to have nothing new, nothing fresh, no joy in life. मग ऑर्डिनरी किंवा सामान्य व्यक्ती कशी असते? त्याला नव्याची आस नसते, कशाचीही त्या ठिकाणी नवलाई नसते, नथिंग न्यू, नथिंग फ्रेश, आणि जीवनातल्या आनंदाला तो पारखा त्या ठिकाणी झालेला असतो. नो जॉय इन लाईफ, नेव्हर टू बी क्युरियस, इंटेन्स, पॅशनेट, नेव्हर टू फाइंड आउट बट मेअरली टू कन्फर्म. की त्याला कधीच कशाविषयी त्या ठिकाणी क्युरियस म्हणजे जिज्ञासा, उत्सुकता त्याला वाटत नाही. इंटेन्स, पॅशनेट, नेव्हर टू फाइंड आउट बट मेअरली टू कन्फर्म, ना त्याला कुठल्या गोष्टीची उत्कट आवड किंवा इच्छा असते, किंवा तो कधी कशाचाही शोध घेत नाही किंवा घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही. उलट तो काय करत असतो? बट मेअरली टू कन्फर्म, तर आहे त्या परिस्थितीशी फक्त जुळवून घेत राहतो. दॅट इज व्हॉट आय मीन बाय ऑर्डिनरी. मला ऑर्डिनरी किंवा सामान्य शब्दाचा अर्थ हा अपेक्षित आहे. इट इज कॉल्ड बीइंग virtuous. It is a mechanical way of living, a routine, a boredom. तर यालाच मध्यमवर्गीय असं म्हणतात. वर्जियस मीन्स मध्यमवर्गीय असं म्हणतात. आणि ही जी काही इट इज अ मेकॅनिकल वे ऑफ लिव्हिंग, मेकॅनिकल वे यांत्रिकपणे, तर हे जे काही आहे यांत्रिकपणे जगण्याचं, एक नियमितपणे रटाळपणे जीवन जगण्याचं हे एक रुटीन किंवा पद्धत आहे. इथं आपण थांबू, उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.